चैनपुली मम्मी आपलं चाललंय जेवण. त्यात थोडी बटाट्याची भाजी थोडी कच्ची आहे, मम्मीने कच्ची बनवली. पपई खातोय म्हणजे काहीतरी गावाकडनं आणलेले फादरने. हॉल तिकीट टिंग 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 टॅन्याव. शेवटचा पेपर बायोचा. टुडे लास्ट पेपर लाडले म्याव. बॅकग्राऊंड ओके नाही का? आता चाललोय पेपरला. आणि म्हणजे हा चितेगावचा पूल आहे इथला. पेपर अभ्यास तर नाही झालेला, पण मग पेपर 30 मार्क प्रॅक्टिकलचे 5 जरी पडले तरी पास आहे. येऊ जुगाड ऑन टॉप. MCQ जरी कोणाकडनं माहीत झाले तरी ओके होऊन जाईल, त्यामुळे काही विषय नाही. फायनल पेपर आहे. हा व्लॉग मी यासाठीच बनवतोय की म्हणजे मीच स्वतः नंतर बघू शकतोय की भाई आपला शेवटचा पेपर होता आणि त्याची आपण ब्लॉग बनवलेला आहे. कारण की आठवणी खूप जण मिस करतात. अरे यार 12 दिवस कशी होते काय होती. मी वर्षावर तर पेपरला नाही गेलो कधी, कॉलेजलाही नाही गेलो, पण मग शेवटचे 2-3 दिवस अरे होतोय बाबा कुठं तरी कॉलेजला जायचं 11-12ला. तिकडे कॉलेज आहे, पिवळी बिल्डिंग. आपली गाडी तिकडे खाली पार्किंग वगैरे अशी. पेपरची वाट पाहतोय. हॉल तिकीट घेऊन बसलाय. होय म्हणजे आता यांनी एवढा उशीर केला. दररोज 9:30ला बोलवायचे पेपरला. आम्ही दररोज 9:30ला यायचो, पण यावेळेस आज काय झालं गं, सर लोकच लेट आले ना. सर लोकच आता 10 वाजता आलेत. आणि आता सिट्ट्या वाजवते ते की चला पटकन चला हा याच्यात आत ब्लॉकमध्ये जाऊन बसा. पेपर अरे ओके एकदम पास आहे. लय आता गुंडेला लय सिन्सिअर वाटतंय का? 20-22 मार्कचा पेपर लिहिला एकदम म्हणजे ठीकठाक आहे. पासिंग पुरता लायकी तर तेवढी पण नव्हती, पण खूप लिहिलाय. कल्टीत तयारी चालली. आपण आता घरी चाललोय. पेपर वगैरे ओके झालाय, पेपर चांगला गेलाय, आता काही विषय नाही. म्हणजे ठीकठाक गेलाय. 20-22 मार्कचा लिहिलाय पेपर, पास होऊन जाईल.